जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरलेलं स्वदेश या चित्रपटातलं रामलीलेतलं एक गाणं होतं. पल पल है भारी वो भी पिता है आई, मोहे बचाने आवाओ रघुराई. खरं तर हे गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालंच नव्हतं, तर ते 5 गणीला एका हॉटेलच्या रूमवर रेकॉर्ड झालं होतं. नक्की काय होती ती गोष्ट, ती जाणून घेऊया आजच्या भागात. तर झालं असं होतं की स्वदेश या चित्रपटातलं रामलीलेचं शूटिंग ज्या दिवशी होणार होतं त्याच्या आदल्या दिवशी घाईघाईने सगळं गाणं जुळवण्यात आलं. ते गाणं गायला मधुश्री भट्टाचार्य या गायिकेला बोलवण्यात देखील आलं. ही गायिका तेव्हा नवोदित होती. ती अगदी घाईघाईने पोचली होती आणि रेहमान सारख्या संगीतकाराकडे गायचं म्हणून थोडीशी बावरली देखील होती. गाणं ऐकायला आशुतोष गोवारीकर, शाहरुख खान अशी सारी मंडळी होती आणि त्यासोबतच जावेद साहेब आणि रेहमान देखील होते. पण काही केल्या तिला ते गाणं जमेना. पल पल हे भारी अशी सीतामाईवर ओढवलेली वेळ तिच्यावर ओढवली होती. मधुश्रीला रिलॅक्स होण्यासाठी रेहमानने थोड्या वेळासाठी ब्रेक घेतला आणि ब्रेक नंतर परत आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की माईकचं तोंड उलट दिशेला फिरवलंय. तिच्यावर नामवंतांच्या उपस्थितीचं दडपण येऊ नये म्हणून ही व्यवस्था केली होती. आता गाण्याचा टेक ओके झाला होता, पण हे गाणं नंतर कोणी प्रथितयश गायिका डब करेल असं तिला वाटलं होतं. पण काही महिन्यांनी सिनेमाच्या म्युझिक लॉन्चमध्ये तिच्याच आवाजात वाजणारं हे गाणं ऐकून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. पल पल भारी होता होता एक अप्रतिम असं गाणं तयार झालं होतं आणि तेही रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये नव्हे तर हॉटेलच्या एका रूमवर. गाण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. गाणं जरूर ऐका आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.